नमस्कार. एकला चलोरेच्या या भागामध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भेटणार आहोत अमेरिकेतील नगरसेवकाला. होय, आपल्या मराठी मातीत जन्मलेल्या, मुंबईत वाढलेल्या विनय पिंपळे यांना आपण भेटणार आहोत. विनय अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातल्या रिचमंड हिल्स सिटी काउन्सिलमध्ये निवडून आलेले नाहीत तर नियुक्त झालेले मेंबर आहेत. त्यांची तिथे खास नेमणूक केलेली आहे आणि आज आपण उभे आहोत नॅपच्या परिसरामध्ये, वरळीमधल्या नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंडच्या इमारतीच्या परिसरात. याच भागामध्ये अंधत्व आल्यानंतर विनयने अभ्यासाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती, म्हणून ही जागा आम्ही निवडलेली आहे विनयशी चर्चा करण्यासाठी. त्याचा एकूण प्रवास, त्याचा एकला चालोरेचा जो प्रवास आहे तो आपल्याला त्याच्या शब्दातून समजून घ्यायचा आहे. विनय, पुन्हा एकदा तुझं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. थँक्यू. भारतीय नगरसेवक, भारतीय वंशाचा नगरसेवक अमेरिकेतल्या सिटी काउन्सिलमध्ये काम करतो याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. आणि तू जी एक वेगळी वाटचाल केलेली आहे, ही वाटचाल या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला समजून घ्यायची आहे. मला पहिल्यांदा सांग, तिथे सिटी काउन्सिलमध्ये तू जेव्हा तुझी नेमणूक झाल्यानंतर तुझं स्वेरिंग इन सेरेमनी झाला त्यावेळेस तुला पहिल्यांदा काय वाटलं? पहिल्यांदा म्हणजे काय ना की खूप असा आपल्यामध्ये एवढ्या लोकांनी विश्वास ठेवला त्याच्याकरता एकदम खूप मान वाटला. कारण नाही म्हटलं तरी सुद्धा एकदा तुम्ही नगरसेवक असलात की तुम्ही जे कार्य करता त्याच्याने तुम्ही बऱ्याच माणसांना मदत करू शकता, किंवा ते जर तुम्ही कार्य नीट प्रकारे पार नाही पाडलं तर त्याच लोकांचं खूप नुकसान सुद्धा होऊ शकतं. बरोबर. तर तो जो माझ्यामध्ये विश्वास ठेवला, त्यांनी विश्वास दाखवला तुझ्यावर. हो. म्हणजे इथून आपल्या मुंबईतून सुरू झालेली वाटचाल तुझी जी होती याच्यात अनेक अडथळ्यांचा तू सामना केला, अनेक दुःखद संकट तू झेलली आणि पचवली, आणि ते सगळं करून तू पुढे गेलास. या सगळ्या वाटचालीमध्ये तुला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा कोणता वाटतो संघर्षमय वाटचालीतला? संघर्षमय म्हणजे सर्वात जो टप्पा अधिक महत्त्वाचा होता म्हणजे तो इकडे जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. कारण तेव्हा मी तू साठे कॉलेजचा विद्यार्थी आहे? हो, साठे कॉलेजमध्ये. आणि मग साठे कॉलेजमधनं BA झाल्यावरती मी युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बेमधनं इंग्लिश लिटरेचरमध्ये MA पण केलं, आणि त्या MA मध्ये गोल्ड मेडलिस्ट सुद्धा होतो. पण गोल्ड मेडलिस्ट होता तू? हो. ते करून तू संगणक शास्त्राकडे कसा काय वळलास, कॉम्प्युटर सायन्स? त्याची स्टोरी थोडी जरा लांबी आहे. म्हणजे मी इकडनं जेव्हा मला गोल्ड मेडल मिळालं त्याच्यानंतर मी इकडे मिठीबाईमध्ये 1 वर्ष नोकरी केली. पण थोडं तरी नोकरीमध्ये थोडे जरा प्रॉब्लेम होते. म्हणजे काय की ते ज्युनियर कॉलेजमध्ये नोकरी होती आणि ज्युनियर कॉलेजमध्ये पेपर चेकिंग खूप कठीण पडतं, कारण खूप पेपर चेक करावे लागतात. बरोबर. पण मग मी जेव्हा अमेरिकेमध्ये PhD करायला गेलो. तू इंग्लिश लिटरेचरमध्ये इंग्रजी वाङ्मयात केली ना? हो हो हो. तर तिकडे PhD करत असताना टीचिंग असिस्टंटशिप असते की जिकडे तुम्ही PhD करत असताना तुम्हाला टीचिंगचा सुद्धा अनुभव मिळतो, आणि तो जर अनुभव असला की मग पुढे जॉब मिळणं सोपं पडतं. पण तिकडे त्यांनी काय केलं की एक प्रोफेसर होते कर्ट स्पेलमेयर म्हणून, तर त्यांनी माझ्या विरुद्ध खूप भेदभाव केला, आणि त्यांनी काय मला सांगितलं की तो अंध असल्या कारणाने मी तुला शिकवायला देणारच नाही. अरे बाबा. आणि म्हणजे अमेरिकेत सुद्धा अशा टोकाचा भेदभाव आहेच? हो हो. तर ते मी ऐकल्यावरती मला वाटलं की PhD करून सुद्धा आपल्याला इकडे जॉब मिळण्याचा चान्स अगदी कमी होईल. तर त्याच्याकरता मग तेव्हा हे कम्प्युटर सायन्स जे होतं, संगणकशास्त्र, ते खूप पॉप्युलर होतं. बरोबर. सगळ्यांना पटापट
जॉब मिळायचे. नोकऱ्या मिळाल्या. हां, आणि मी इकडे असताना सुद्धा म्हणजे अगदी सेंट थॉमस शाळेत जेव्हा मी 10वी पर्यंत होतो हां. तेव्हा गणित हा माझा सर्वात आवडीचा विषय होता. हो हो. तर त्याच्याकरता मला कॉन्फिडन्स होता की हे मी सहज करू शकेन, म्हणून मग मी स्विच केलं तेव्हा. हां हां. वा. आणि पण त्यानंतर मग तू कायद्याच्या शिक्षणाकडे गेला, लॉच्या शिक्षणाकडे गेला हो, आणि त्याचं वकील सुद्धा- पण बनून गेलास तू. म्हणजे तू इतकी वर्ष शिक्षण घेण्याचं तुझं जे सत्र आहे ते काही थांबवलं नाही. आता काय अधिक पुढे एखादी डिग्री घेणार आहे का नगरसेवक झाल्यानंतर? बरोबर. पण विनय, मला या सगळ्या तुझ्या प्रवासाची जी सुरुवात झाली होती 5वी पासून तुला अंधत्वाचा जो त्रास सुरू झाला, त्या सगळ्या ह्याच्यात तुझ्या पहिल्या ज्या सुरुवातीच्या वाटचालीमध्ये आईने जे तुला सांभाळलं किंवा तिने जी सगळी तुझी काळजी घेतली ते सुद्धा मला आईकडूनच जाणून घ्यायला आवडेल. चल आपण आईला पण भेटूया तुझ्या. नमस्कार. विनयशी आता बोलताना तुमची आठवण निघाली आणि म्हणून म्हटलं विनयला, बरोबर. म्हटलं आलो आईशी आपल्याला बोलायचं आहे, आपण जाऊया आणि ताईंशी सुद्धा बोलायचं आहे. तुम्ही सुरुवातीपासून विनयचा हा जो सगळा आजार होता, त्रास होता, त्या सगळ्या ह्याच्यात बऱ्याच गोष्टी तुम्हाला पण नव्याने कळल्या असतील किंवा शिकाव्या लागल्या असतील. जेव्हा पहिल्यांदा विनयला दिसत नाही असं लक्षात आलं, मग त्यानंतर तुम्हाला स्वतःच्या मध्ये पण अनेक बदल करावे लागले. काय केले तुम्ही ते बदल? मी विनयला जसलोक हॉस्पिटलमध्ये 6 महिने घेऊन जात होते. नंतर डॉक्टर बराच फरक पडलेला, पण नंतर पुन्हा गोळ्यांमुळे का कशामुळे कोण जाणे, पण विनयची दृष्टी अधिकच खराब झाली आणि डॉक्टरनी मला सांगितलं की ह्याला आता तुम्ही ब्लाइंड स्कूलमध्ये घाला. मला अक्षरशः रडायला आलं आणि मी रडतच मी आले गोरेगावपर्यंत. विनयने माझी समजूत घातली, आई तू रडू नको, तुला मी काहीही त्रास देणार नाही आणि मी आणि तू असं समज की एखादा मुलगा तुझ्या पोटी असं ड्रग ॲडिक्ट आला असता किंवा कोण असं दारू पिणारा आला असता तर तुला किती यातना झाल्या असत्या, पण मी ह्याच्यातूनही माझं करिअर घडवून दाखवेन. कितवीत होता तेव्हा? विनय तेव्हा 5वीतच होता ना. आणि पण तेवढ्या 5वीत पण त्याला समज होती. आणि त्यावेळेला तू असं म्हणशील की माझा ब्लाइंड मुलगा एवढं करू शकतो, ह्यात तुला अभिमान वाटेल असं. नंतर एकदा आम्ही एका शाळेत गेलेलो, तिथे विनयला भाषण द्यायला सांगितलं. मला जरा भीतीच वाटली की विनय इंग्लिश मीडियम मधला मुलगा मराठीत कसं बोलेल. तर सुलभा देशपांडे आलेल्या त्यावेळेला. तर विनय म्हणाला की मी असं समजत नाही देवाने माझ्यावर फार गुन्हा केलाय, मी असं म्हणतो अन्याय केलाय असं. तर मला देवाने हे चॅलेंज दिले आणि ते चॅलेंज मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. तर सुलभा देशपांडे म्हणाल्या की विनय तू इतका पुढे जाशील की मी एक दिवस असं म्हणेन की ह्या मुलाशी माझी ओळख झालेली आहे आणि मी याच्याशी बोललेली आहे असं. आणि विनय अभ्यासात खूप चांगला होता आणि मला जरा अभ्यासात थोडा इंटरेस्ट कमी असायचा, कारण मला स्पोर्ट्समध्ये आणि डान्समध्ये जास्त इंटरेस्ट होता. तर त्याच्यामुळे मी किती जरी अभ्यास करायचा प्रयत्न केला तरी मी विनय एवढी चांगली होऊ शकले नाही कधी. त्याच्यामुळे नेहमी कॉम्पिटिशन विनय बरोबर असल्यामुळे माझं नेहमी मला हार पत्करावी लागायची. तुम्ही विनयला मग नॅबमध्ये तुम्ही तेव्हा घेऊन यायच्या का? नंतर मी घेऊन यायची त्याला कॅसेट घ्यायला, ही घेऊन यायची. तेव्हाचं वातावरण आणि आता आपण आलो आहोत, फरक आहे. नाही तशी बिल्डिंग वगैरे सारखंच आहे, पण विनय बदललेला आहे. आणि मी जेव्हा अगदी पहिल्यांदा नॅबला आलो होतो तेव्हा नॅब ऍक्च्युली प्रभादेवीमध्ये होती. आणि मी म्हणजे 2-3दा तिकडे गेलो आणि मग इकडे सीफेसला शिफ्ट झालो. म्हणजे तू शेवटचा केव्हा आला होता तिथे? शेवटचा मी 93 मध्ये आलो होतो. सेक्रेटरी ज्या इजाबेल आहेत त्यांना भेटूया विनय आता. चल आपण त्या तुझी वाट बघतायत, मी त्यांना सांगितलं विनय येणार आहे, आपण जाऊया त्यांना. तू सांगू शकशील का तिच्याबद्दल, ती कुठे भेटली? आणि ती अमेरिकेतलीच आहे ना, अमेरिकन आहे ना ती? आणि मग तुमचं लग्न कसं झालं मला जाणून घ्यायला आवडेल ते.
ऍक्च्युली आम्ही इंटरनेट मध्ये भेटलो. अरे वा, चॅटिंग करताना की हो काय? हो. आणि मी तिला सांगितलं, म्हटलं जास्त का आपण इंटरनेट वरती ईमेल नको करत बसूया, हा. इंटरेस्ट असेल तर आपण पटकन भेटूया इन पर्सन. म्हणजे एकदम झटपट मामला आहे बघ ना तो. झटपटच मामला. मग मी काय उगाच फालतू मध्ये वाट नाही बघत. काय नाव तिचं? जोनी ओवन. जॉनी ओवन. हां, तर भेटल्यावरती 4 महिन्यामध्ये आम्ही लग्न करून टाकलं. अरे वा. हो. हॅलो मॅम. Hi Vinay. विनय आलेला आहे तुम्हाला How भेटायला. are After you? long time. Good. After very long time. Maybe Yeah. after how long? किती 22 वर्षानंतर? years. 22 Oh really? years. I'm here for the last 30 years. विनयने मला सांगितलं की मला इजबेल मॅम, पंडित मॅडम ते सगळ्या आठवतात. सो दॅट्स आय वॉन्टेड टू इंट्रोड्यूस यू. विनय, कसं वाटतं तुला आता मॅडमना इतक्या वर्षानंतर भेटल्यानंतर? मला असं वाटलं नाही होतं की ह्या भेटतील, कारण आता ह्यांची इकडे अजून नोकरी आहे की नाही हे पण मला माहिती नव्हतं. तू किती वर्षाचा होता विनय तेव्हा तू यायचा? मी यायचो तेव्हा म्हणजे मी साधारण 13 वर्षाचा असल्यापासून 25 वर्षाचा होईपर्यंत. Do you remember this? Yes, See. I know. Yeah. Oh. See? Feel it? Oh, this is Mark 1. Oh. Okay. Yes, and see We what- started with this. Yes, I know. This Okay. Your on-off button. and this is the volume. Okay. त्याच्या कॅसेट्स बिसेट्स खूप मोठ्या असायच्या. हा हा हा. म्हणजे आता ही अशा कॅसेट असायच्या. हा. आणि तेव्हा म्हणजे अगदी ते ह्या कॅसेट सुद्धा तुम्हाला पोस्टाने फ्री पाठवायचे. अरे वा. हो. आणि म्हणजे या कॅसेट्सवरती या मोठ्या म्हणजे या मोठ्या टेक्स्टवरती सुद्धा मी काही टेक्स्ट बुक्स वाचलेले. वाव. आणि पहिलं जे मी पुस्तक वाचलं ते श्यामची आई होतं. श्यामची आई होता. हो. अरे वा, किती छान. हा जो भाग आहे तो असा फिरतो आणि प्रत्येक जी याची जर टेप पाहिली तर ती टेप जवळजवळ एवढी रुंद असते आणि त्याच्यावरती असे 18 ट्रॅक केलेले असतात. ओके. 18 ट्रॅक. आणि हे जे आहे ना, हे असं दाबलं की नेक्स्ट ट्रॅक होतो. ओके. असं दाबायचं आणि मग हे फ्लिप करायचं. ओ. आणि मग अर्धा पाऊण तास वाचलं, ट्रॅक संपला, परत हे दाबायचं आणि परत असं परत करायचं. असं. हां. विनय, आता तुझ्या वाचनाबद्दल बघितलं सगळं, तर तू खूपच वाचायचा आणि भरपूर कॅसेट्स त्यावेळेस तू घेऊन जायचा ऐकण्यासाठी. ही जी वाचनाची आवड आहे याच्या जोडीला आणखीन काय काय आवडी तू जोपासल्या? मी अगदी छोटा होतो जेव्हा मी लिहू वाचू शकायचो, तेव्हा मी चेस खूप खेळायचो. अरे वा. पत्ते सुद्धा खूप खेळायचो. पत्ते? पत्त्यामध्ये कुठला खेळ आवडायचा तुला? पत्त्यामध्ये म्हणजे असे 5-3-2 आणि 80-80 वगैरे, म्हणजे रमी सुद्धा अरे वा. खेळायचो बराच. आणि मी अगदी 7-8 वर्षाचा असल्यापासून मला सगळे पक्का लिंबू समजायचे. हा. तू तर तसाच पक्का लिंबू आहे. कच्चा कधीच नव्हता तू. कच्चा नाही होतो मी. तर मग आता मग ना एकदा आम्ही साधारण 20-22 वर्षाचं असताना इकडे NAB बनणं जे अंध लोकांकरता चेसबोर्ड असतात ते मी घेतले. आणि खरं सांगू ना तर मी अगदी 10 वर्षामध्ये चेसनं खेळलो होतो. आणि पहिल्याच गेममध्ये मी माझ्या पप्पांना हरवलं. अरे वा. पण आणि एक मला गोष्ट म्हणजे मी अगदी छोटा असताना मला आठवतंय, मी एकदा फोंडा घाटमध्ये होतो 2-3 महिने. तर तेव्हा मी 1-2 चांगले चांगले डोंगर चढले होते. हां. आणि तर
मी तिकडे गेल्यावरती साधारण एक माझा जार्ड म्हणून एकदम खास मित्र होता. हा हा. कुठे तर- त्यावेळेस तू कुठे होता? मी कॅलिफोर्नियात गेल्यावर की नाही त्याच्या नाही तेव्हा मी अमेरिकेत होतो पण न्यूजर्सीमध्ये होतो. न्यू जर्सी मध्ये होता. हां तर तेव्हा माझा मित्र जार्ड आणि मी हा. आम्ही खूप हायकिंग करायचो. वा. हा, डोंगरांवर चढायचं, भ्रमंती हो. करायची सगळी. हो हो आणि हा. म्हणजे मी असं रॉक क्लाइम्बिंग नाही केलंय पण तरी बऱ्यापैकी कठीण हायकिंग म्हणजे क्लाइम्बिंग आणि हायकिंगच्या मध्येच आता ओके. असं पण मी हायकिंग बऱ्याचदा केलेलं आहे. हा. म्हणजे कधी कधी काय काय लोक मला म्हणजे एकदा मला आठवतंय मी हायकिंग करत होतो हा, हा. म्हणजे तो पाथ जो होता तो साधारण जेमतेम 10 इंच रुंद होता अरे बापरे. आणि एका साईडला पडलं तर साधारण 40 फूट होता ओ. चांगल्यापैकी. तर मी त्याच्यामध्ये चालत होतो आणि बाजूला म्हणजे अशी भिंती टाईप अगदी खडक होता. हो हो. तर एक मुलगी बोलली माय गॉड ही इज गोइंग टू डाय. ओ. तर म्हणजे काय काय कशा गोष्टी होत्या बरोबर, की इतर जे सायटेड लोक असायचे डोळस लोकांना त्यांना वाटतं की सुद्धा हा- भीती वाटायची बरोबर आहे. आणि मी आपला खटाखट जायचो. ओ. आणि म्हणजे काय ना की हायकिंग करताना बऱ्याच लोकांना कसं वाटतं की मेन म्हणजे गोष्ट व्ह्यू. हा. हे व्ह्यूच असं ना असं क्लाइंब करायला सुद्धा खूप मजा येते. हा, हा. चढ उतार असला की सुद्धा मजा येते आणि अगदी रात्रीची हाईक आणि दिवसाच्या हाईक. तू रात्री पण करतो? हो म्हणजे काय ना की काही काही ठिकाणी म्हणजे जर चंद्र जर असेल ना हा, तर हा. बिंदास. आणि म्हणजे मी काय हायकिंग अर्थातच एकटा नाही करत हा. बरोबर. म्हणजे माझ्याबरोबर मित्र असतो किंवा मिसेस असते. हा, हा, हा. तर तुझ्या मिसेसला पण आवड आहे? हो हो मिसेस आणि मी आम्ही खूप हायकिंग करतो. म्हणजे कधी कधी म्हणजे आम्ही अगदी 3500 फूट उंच पर्वत सुद्धा चढलेला आहे अरे वा. एका दिवसामध्ये पटकन. तू सांगू शकशील का तिच्याबद्दल? ती कुठे भेटली? आणि ती अमेरिकेतलीच आहे ना? हो अमेरिकन आहे ना ती? हो हो आणि मग तुमचं लग्न कसं झालं? मला जाणून घ्यायला आवडेल ते. हा ते ऍक्च्युली आम्ही इंटरनेटमध्ये भेटलो. अरे वा. चॅटिंग हा, करताना की हो काय? हो. आणि मी तिला सांगितलं म्हटलं जास्त का आपण इंटरनेटवरती ईमेल नको करत बसूया. हा. इंटरेस्ट असेल तर आपण पटकन भेटूया इन पर्सन. वा, आम्ही म्हणजे एकदम झटपट मामला आहे बघ ना तो. झटपटच मामला. मग मी काय उगाच फालतू मध्ये वाट नाही बघत वा. अशा गोष्टींमध्ये. हा. हा तर आम्ही भेटलो पटकन 3-4 दिवसात भेटलो. हा, हा. ती काय करत होती त्यावेळेस? ती कायरोप्रॅक्टर आहे. ओके. आणि कायरोप्रॅक्टर म्हणजे फिजिओथेरपिस्ट सारखं ओके. पण डॉक्टर. डॉक्टर. हा. काय नाव तिचं? जोनी ओवन. जॉनी ओवन. हां तर भेटल्यावरती 4 महिन्यामध्ये आम्ही लग्न करून टाकलं. अरे वा. हो Great. हां एकदम फास्ट. हा, हा, हा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मग ती आम्ही कुठे कॅलिफोर्नियात राहत होती ती? हो हो हा, हा. हां म्हणजे इंटरनेटवरती होतो पण आम्ही राहायचो एकमेकांपासून साधारण 20 किलोमीटर. ओके. हां म्हणजे का फार लांब नाही होत. फार लांब पण नव्हतं म्हणजे त्यामुळे नाही. लगेच तुला भेटता आलं. जसं हवं होतं झटपट ते हा. झालं ते. सगळं झटपट होऊन गेलं काम. हा, हा, हा. घरून कशी रिॲक्शन होती आईची? घरून आईची रिॲक्शन म्हणजे आता विनयला कोणतरी भेटली ह्याचा आईला खूप आनंद झाला. हा, हा. आणि म्हणजे आई कशी असते ते तुम्हाला आहे माहिती. बरोबर. आईचं मेन म्हणजे काय विनयची चांगली काळजी काळजी कोण घेऊन घेणार घ्यायला. असं आईला जास्त जरा. प्रत्येक आईला तेच वाटतं. हा तर या एकदा आपल्या उन्हाळ मुलाची कोण काळजी घेऊ हा शकेल? आई तसा जेव्हा का मी उन्हाळ नाही होतो मग पण आईला काळजी माझी वाटायची. हम्म. आणि मग माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा जी तिकडे आमची मोठी ताई आहे हा, हा. नैनाताई हा. ती माझ्या लग्नाला आली होती. ओके. ती आल्यावरती आईला रिपोर्ट पाठवला हा. की विनयची मिसेस चांगली आहे, हम्म. विनयवर खूप प्रेम आहे. अरे वा. हा आई मग पटकन खुश झाली. मला असं सगळे सांगायचे की विनय जर तू प्रयत्न केलास आणि अभ्यास केलास हा. ते चांगले मार्क काढले तर तुला हमखास नोकरी मिळेल. ते चांगले मार्क मिळणं हा पहिलाच टप्पा आहे. बरोबर. जे डोळस लोक असतात त्यांना कसं चांगले मार्क मिळाले की ताबडतोब चांगला जॉब सुद्धा मिळतो. बरोबर. तर तसं काय अंध माणसांना होत नाही. अंधांमध्ये बेरोजगारी जी आहे
ती 70% आहे. हो. म्हणजे आणि त्याच्यामध्ये अर्थातच उरलेल्या 30% सुद्धा जे आहे त्यांच्यामध्ये बऱ्याच लोकांना ज्या नोकऱ्या मिळतात त्या म्हणजे अंधांकरता ज्या संस्था असतात त्यांच्यामध्ये अधिक नोकऱ्या मिळतात. बरोबरची आताची जी तुझी वाटचाल आहे, तू रिचमंड सिटी काउन्सिलमध्ये तुझी नियुक्ती होईपर्यंतची, या सगळ्याच्यात तू खूप टप्पे बघितले विनय. म्हणजे बेरोजगारीचा पण काळ बघितला. त्या सगळ्याच्यात तू म्हणाला होता मला बोलताना की तुला तिकडून हुसकावण्यापर्यंतचे पण प्रयत्न झाले होते. ते सगळं म्हणजे ते कसं सहन केलं तू, मला ते जाणून घ्यायचं आहे तुझं. काय माहिती का, सहन करणं म्हणजे पर्याय पण नव्हता म्हणजे. ते पण आहे. काय म्हणजे ना, दोन गोष्टी असतात. म्हणजे एक मला काय सांगायचं की मी जेव्हा छोटा होतो आणि शाळेत आणि कॉलेजमध्ये इकडे होतो, तर म्हणजे हे सांगायला थोडं विचित्र वाटतं, पण एक ज्या गोष्टीबद्दल मी खूप आभारी आहे ती म्हणजे काय की मला तेव्हा जास्त तेवढे अंध माणसांशी ओळखी नाही होता. आणि ती चांगली गोष्ट याकरता की मला असं सगळे सांगायचे की विनय, जर तू प्रयत्न केलास आणि अभ्यास केलास, चांगले मार्क काढले तर तुला हमखास नोकरी मिळेल. बरोबर. पण काय आहे की जर मला खरोखर माहिती असतं तर मला समजलं असतं की चांगले मार्क मिळणं हा पहिलाच टप्पा आहे. बरोबर. चांगले मार्क मिळणार म्हणजे इतरांना, ते जे डोळस लोक असतात त्यांना कसं चांगले मार्क मिळाले की ताबडतोब चांगला जॉब सुद्धा मिळतो. बरोबर. तर तसं काय अंध माणसांना होत नाही. विनय, आता एकूणच तू तुझ्या सगळ्या वाटचालीबद्दल सांगत होता, पण यामधल्या 10 वर्षाच्या काळामध्ये जेव्हा अमेरिकेमध्ये तू बेरोजगारीचा सुद्धा अडथळा सहन केला आणि त्या नंतर वेगळ्या क्षेत्रात रिचमंड सिटी काउन्सिलमध्ये म्हणजे राजकारणात तुझा प्रवेश झाला, तर ही सगळी जी वाटचाल होती, खडतर वाटचाल होती, ती करताना म्हणजे कशाची तुला चांगली साथ मिळाली ते पण जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे मिसेसनी खूप मला सपोर्ट केला. म्हणजे तीच म्हणजे जो काय आमचं कुटुंब चालायचं ते तीच म्हणजे पैसे आणायचे. पण तिने मला कधी असं नाही वाटू दिलं की तू घरीच बसलास किंवा मी तुला किती वेळ सपोर्ट करू. म्हणजे ती पण खूप समजून घ्यायची. आणि काय की काय असतं की तुम्हाला जेव्हा असा भेदभावाला सामोरं जावं लागतं, मग तुमच्या जे जवळचे लोक असतात त्यांनी जर तुमची परिस्थिती समजून नाही घेतली तर ते खूप वाईट वाटतं, त्रासदायक असतं. विशेषतः नोकरी मिळवण्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतात तर आपण समजून घेतोच आहोत की अंध आणि अपंगांना नोकऱ्या मिळतच नाहीत, कितीही शिकलात तरी. माझे अनेक मित्र आहेत अंध, जे MA झाल्यात, BEd झाल्यात किंवा PhD सुद्धा झाल्यात, त्यांची सुद्धा तीच परिस्थिती आहे. तिथे काय परिस्थिती आहे? तिकडे पण खराबच आहे. म्हणजे आता अंधांमध्ये बेरोजगारी जी आहे ती 70% आहे. म्हणजे आणि त्याच्यामध्ये अर्थातच उरलेल्या 30% सुद्धा जे आहे त्यांच्यामध्ये बऱ्याच लोकांना ज्या नोकऱ्या मिळतात त्या म्हणजे अंधांकरता ज्या संस्था असतात त्यांच्यामध्ये अधिक नोकऱ्या मिळतात. ज्याला आपण नॉर्मल इकॉनॉमी म्हणतो, तर नॉर्मल क्षेत्रांमध्ये जास्त नाही नोकऱ्या मिळत, कठीण पडतं. विनय, आता एकूणच तू भारतामध्ये शिकलेला आहेस आणि एकूण इथली स्थिती तुला माहिती आहे, तर अमेरिकेतील अंध विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि अमेरिकेतील रोजगाराची संधी या दोन्हीची तुलना तू कशी करशील? आणि त्यानंतर मला भारतीय राजकारण आणि अमेरिकेतलं राजकारण याबद्दल तू सांग. पहिल्यांदा या दोन गोष्टी सांग. ठीक आहे. तर आता शिक्षण म्हणजे ना, भारतामध्ये मी जेव्हा शिकत होतो म्हणजे साधारण 30 वर्षाआधी, तर ती परिस्थिती आणि आताची ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे आता आपण
NAB मध्ये सुद्धा पाहिलं हो की पटकन तुम्हाला पुस्तक डाउनलोड करता येतं. बरोबर. त्यांच्याकडे कादंबऱ्या, ललित लेखन सुद्धा खूप आहे. तर तेवढं 30 वर्ष आधी नव्हतं. तर तेव्हा तिकडच्या ज्या काय सुविधा होत्या आणि इकडच्या सुविधांमध्ये खूप फरक होता. एक म्हणजे काय की तिकडे जे पुस्तकं वाचायचं मशीन होतं ते तिकडे होतं. म्हणजे मी तिकडे जेव्हा 1993 मध्ये गेलो तेव्हा युनिव्हर्सिटीने माझ्याकरता ते पुस्तकं वाचण्याचं मशीन विकत घेतलं. अरे वा. हां, आणि माझ्याकरता कम्प्युटर सुद्धा घेतला आणि तो कम्प्युटर स्क्रीन वाचून दाखवण्याकरता सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर सुद्धा घेतली. बराच खर्च केला. तर त्या ज्या सुविधा होत्या त्या मला त्या काळी भारतामध्ये प्राप्त नाही झाल्या. बरोबर. पण आजकाल काय असतं, त्या ज्या काय सगळ्या सुविधा असतात त्याचा खर्च बराच कमी झाला. म्हणजे आता जे काय तुम्ही अंध असलात तर शिक्षणाकरता ज्या गोष्टी लागतात त्या तुम्ही 30-40 हजारामध्ये विकत घेऊ शकता. आता अर्थातच सगळ्यांची काय 30-40 हजार खर्च करण्याची ऐपत नाही. गरीब घरातल्या मुलांना ते शक्य नाही शक्य नाही होत. पण त्यांना सुद्धा आता NAB मध्ये वगैरे सुद्धा बरीच अधिक पुस्तकं अवेलेबल असतात. आणि जरी तुमच्याकडे 30-40 हजार नाही असतील तरी सुद्धा NAB मधनं जे इक्विपमेंट तुम्हाला जे काय यंत्रणा मिळते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बराच अभ्यास आता करू शकता. बरोबर. आणि कठीण कुठे पडतं की जर तुम्ही गणित किंवा फिजिक्स असं करणार असाल तर अधिक कठीण. हां, आणि तसं करायचं असेल तर उलट भारतामध्ये अधिक. तू कम्प्युटर सायन्स कसं शिकला? की कम्प्युटर सायन्स शिकणं थोडं कठीण होतं. कठीण म्हणजे काय की हा असा विषय असतो म्हणजे गणित आणि फिजिक्स सारखा की त्याच्यामध्ये तुम्ही ग्रुपमध्ये जर अभ्यास केला तर खूप सोपा पडतो. बरोबर. आणि काय की माझा कम्प्युटर जो होता तो माझ्या घरी असल्या कारणाने मी ग्रुपमध्ये कधी अभ्यास नाही करू शकायचो. सगळं मला एकटंच करावं लागायचं. आणि जेवढं तुम्ही इंग्लिश वाङ्मय किंवा इतिहास ह्याची पुस्तकं जेवढी सहजपणे वाचू शकता हे कम्प्युटरने तेवढं पटकन कम्प्युटर सायन्सची पुस्तकं वाचू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये बरेच सिम्बॉल्स असतात. हे सिम्बॉल्स वाचणं म्हणजे थोडं कठीण पडतं. बरोबर. तुझी आता राजकीय महत्वाकांक्षा काय? म्हणजे नगरसेवकापासून तुला राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत जायचं आहे का? राष्ट्राध्यक्षपर्यंत जाऊ शकणं शक्य पण नाहीये. कारण राष्ट्राध्यक्षाकरता तुम्हाला अमेरिकेमध्ये तुमचा जन्म झालेला पाहिजे. पण माझी खूपच अशी महत्वाकांक्षा म्हणायला गेलं तर मला आमच्या शहराचा मेयर व्हायला आवडेल, महापौर. आणि दुसरी महत्वाकांक्षा म्हणजे MP व्हायला आवडेल. आपल्याकडे अजून तेवढी सजगता आलेली नाहीये अंध आणि अपंगांना सुविधा देण्याबद्दल. पण नोकरीचं जे तू सांगतोयस ते मला जरा जास्त आश्चर्यकारक वाटतं. कारण तिथे सुद्धा म्हणजे सर 70% अंध मुलांना नोकरी मिळणार नसेल तर आपल्याला अजून किती प्रगती करायची आहे ना आपल्या देशातील अंध लोकांना आणि अपंगांना. हे जाणवतं या सगळ्या ह्याच्यात. नाही, तिकडे उलट इकडे ना थोडंसं लोक थोडी अधिक म्हणजे ऍडजस्ट करायला अधिक तयार असतात. आणि त्यांना असं पण वाटतं की बाबा हा ओळखीचा आहे, हा चांगला वाटतो, आपण चान्स घेऊन बघूया. बरोबर. तिकडे तेवढं लोक ऍडजस्ट पटकन नाही करत. म्हणजे जर चांगलीच अगदी खूप ओळख असेल तर ठीक आहे, पण नाहीतर लोक तेवढं नाही ऍडजस्ट करत. आता मला तू राजकारणाबद्दल सांग बघू. अमेरिकेतील राजकारण आणि इकडचं राजकारण भारतीय. तर राजकारण म्हणजे आता मी जेव्हा भारतामध्ये होतो 25-30 वर्ष आधी, आणि आता पण तोच आहे प्रॉब्लेम की करप्शन हा खूप प्रॉब्लेम असतो भारतामध्ये.
आणि तिकडे जे असतं ते तिकडे एक चांगली गोष्ट असते की जी तुमची जे सरकारी कर्मचारी असतात ते करप्शन अगदी अजिबातच करतात. म्हणजे कोणतंही तुमचं काम असेल हे पटपट करतीलच असं काय नाही, शक्यतो पटपट करतात. पण जरी पटपट नाही केलं तरी सुद्धा तुम्हाला कधीच कोणी पैसा मागणार कोणत्याच कामाकडे. आता जे राजकारणी लोक असतात तेव्हा इकडच्या सारखंच इलेक्शन लढवण्याकरता पैसा लागतो. बरोबर. तो पैसा लागतो, तो जो पैसा भरतो त्याला राजकारणी माणूस त्या लोकांचं अधिक ऐकायला तयार असतो. बरोबर. तर ते म्हणजे त्या प्रकारचा थोडा भ्रष्टाचार जर म्हटलं तर तो असा असतो, म्हणजे ॲक्च्युअल भ्रष्टाचार नाही, पण तुमच्या कॅम्पेन फंडला समजा कोणी तिकडे तर $1,00,000 नियमितपणे त्या गोष्टी घेतातच ना. हो हो. आणि ते म्हणजे निवडणूक निधी घेतलाच जातो वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांकडून. हो, आणि ते म्हणजे तिकडे ते पैसे घेणं हे कायदेशीर आहे. हो, म्हणजे तुम्ही जरी म्हणजे गेल्या इलेक्शनमध्ये 4 वर्ष आधी एका माणसाने $20 कोटी खर्च केले होते. हो, मी आता मागची जी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांची जी निवडणूक झाली होती त्यावेळेस मला खास ईस्ट वेस्ट सेंटरने बोलवलं होतं ते सगळं बघायला. तेव्हा मी ही सगळी गणितं त्यांची बघितली होती. पण आता तर तुम्ही ते प्रत्यक्ष तिथे सगळं करताय. तुझी आता राजकीय महत्वाकांक्षा काय हे मला असं जाणून घ्या असं वाटतं. पहिली महत्वाकांक्षा म्हणजे आता मला नियुक्त केला तर पहिली महत्वाकांक्षा म्हणजे नगरसेवकापासून तुला राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत जायचं आहे का? राष्ट्राध्यक्षपर्यंत जाऊ शकणं शक्य पण नाहीये, कारण राष्ट्राध्यक्षाकरता तुम्हाला अमेरिकेमध्ये तुमचा जन्म झालेला पाहिजे. पण माझी खूपच अशी महत्वाकांक्षा म्हणायला गेलं तर मला आमच्या शहराचा मेयर व्हायला आवडेल, महापौर. आणि दुसरी महत्वाकांक्षा म्हणजे MP व्हायला आवडेल. अरे वा. काँग्रेसनं. पण ते अजून खूप दूर आहे. म्हणजे पहिली महत्वाकांक्षा म्हणजे काय की आता 15 महिन्याने ज्या निवडणुका होतील त्या निवडणुका जिंकायच्या आणि मग हे आणि म्हणजे मला पहिल्यांदा मी निवडणुका जिंकेन आणि मग त्या जिंकल्यावरती आणि 4 वर्ष मी नगरसेवक अजून होणार. म्हणजे आताची ही नियुक्ती आहे आणि तू निवडून येशील 2 वर्षासाठी आणि 2 वर्षात त्यानंतर तू निवडून येशील प्रत्यक्ष. म्हणजे प्रत्यक्ष राजकारणामध्ये तू असा मुरलेला राजकारणी बनशील पहिल्या त्याच्यामध्ये. त्यामुळे विनय, मी या तुझ्या सगळ्या पुढच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देतो. आजही अमेरिकेतल्या आणि इंग्लंडमधल्या संसदेमध्ये निवडक भारतीय नावं आपल्या भारतीय समाजाचं प्रतिनिधित्व करताना दिसतात. पण तू तर आपल्या मुंबईतला मराठमोळा विनय तिथे जाऊन आपला झेंडा तिथे फडकवणार आहेस. तर मी तुला शुभेच्छा देताना एक प्रश्न विचारतो की भारतातील नगरसेवकांना, आता तू सिटी काउन्सिलचा मेंबर आहे म्हणून म्हणतो की नगरसेवकांना तू काय सांगशील, आपली शहरं नीट ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? मुंबई असेल, ठाणा असेल आणि इतर सगळी महानगरं आहेत, नगरं आहेत. काय माहिती का, म्हणजे काही लोक मला विचारतात की ह्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याचदा आम्ही काय करतो की वोट करतो, म्हणजे कोणता प्रोग्राम चालवायचा त्याच्याकरता वोट करतो. आणि लोक म्हणतात की हे काय कठीण नाही का पडत. म्हटलं कठीण ॲक्च्युली नाही आहे, सोपी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जर तुमचं मन अगदी क्लिअर ठेवलं आणि बरोबर जी काय माहिती आहे ती सगळी माहिती गोळा केली, त्याच्यावर नीट विचार केला, अभ्यास केला आणि जर वोट केलं तर ॲक्च्युली वोट करणं खूप सोपी गोष्ट आहे. फक्त एवढंच की जर तुम्ही राजकारणाचा विचार केलात तर मग वोट म्हणजे ह्या गोष्टीवरती कसं वोट करू, त्या गोष्टीवरती कसं वोट करू, तो मग निर्णय खूप कठीण होतो. पहिल्यांदा तुम्ही मतदान करा. आणि मग तुमची जर मतं जर लोकांना आवडली तर ते तुम्हाला परत
निवडून देतील. बरोबर. आणि जर मतं नाही आवडली तर तुम्हाला असं वाटेल की बाबा मी जे काय 5 वर्ष केलं हां. ते मी जेवढं मी चांगलं काम करू शकीन तेवढं मी चांगलं काम केलं. बरोबर. म्हणजे तुमचं जे काय कॉन्शियन्स असतं म्हणजे ते तुम्हाला म्हणजे म्हणजे आता मी जेव्हा तुमच्या सरासर बुद्धीला पटेल या गोष्टी पटेल असं करायचं म्हणजे म्हणजे आता माझे आमच्या काउन्सिलवरती हां. एक मेंबर आहेत ते जवळजवळ 35 वर्ष काउन्सिलवरती आहेत. 35 वर्ष निवडून येतात हो ते? हो. अरे वा. तर त्यांनी मला सांगितलं की मी तुला एक सल्ला देतो हां. की तू कधीही वोट जेव्हा तू करशील तर एक विचार कर हां. की हे मी वोट दिल्यावरती मी घरी जाऊन रात्री नीटपणे झोपू शकेन की नाही. अरे वा. जर तुला वाटलं की हे वोट देऊन मी अगदी शांतपणे झोपू शकेन हां हां. तर तसं वोट कर. वा. तुला असं वाटलं की तू हे वोट मी कशाला केलं ह्याच्याने तू जर 4 तास जागा राहणार असशील ते वोट नको करू. म्हणजे तुमच्या बुद्धीला पटेल ती बरोबर. गोष्ट करा आणि समाजाला उपयुक्त असेल ती गोष्ट करा. बरोबर. आणि तसं केल्यामुळे म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने समाधान लाभेल हो. असं तुला त्या 35 वर्ष सिटी काउन्सिलमध्ये काम करणाऱ्या नगरसेवकांनी सांगितलेलं आहे. निश्चितच हाच सल्ला जर आपल्या इथल्या सगळ्या नगरसेवकांनी घेतला, सगळ्या राजकारण्यांनी घेतला तर निश्चितच आपल्या देशात सुद्धा, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा, आपल्या मुंबईत सुद्धा चांगल्या प्रकारचं प्रशासन येईल आणि चांगल्या प्रकारचं शासन येईल. विनय, पुन्हा एकदा मी तुला धन्यवाद देतो की तू Thank इथे एकला चलो रेमध्ये आलास आणि तुझी वाटचाल सगळी तू आम्हाला सांगितलीस. तुमचे खूप धन्यवाद. धन्यवाद मनपूर्वक. आणि पुन्हा एकदा आपण भेटू. तू नक्की. महापौर झाल्यानंतर मी तिथे येऊन तुझी मुलाखत करेन. ठीक आहे. हा, धन्यवाद. चला. पुन्हा एकदा भेटू.